हाय हॅलो नमस्कार. तर हा दिवस आहे गेल्या आठवड्यातला शुक्रवारचा. तर आम्ही गेलो होतो थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. ग्रोसरी घ्यायची होती आईला म्हणून आणि मलासुद्धा. नेक्स्ट डे आम्ही कुठेतरी जाणार होतो आउटिंगसाठी, सो त्याच्यासाठी काहीतरी खाऊ घ्यायचा होता. सो त्यानंतर मी घरी आले आणि मग बॅग भरणं, सगळी तयारी करणं उद्याची. सो हा थोडासा खाऊ आणलेला आणि असा सगळा पसारा झालेला होता बॅग भरताना. आणि 2 दिवसासाठी आउटिंगला जायचं तर माझी बॅगसुद्धा भली मोठी असते. हॅलो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये परत एकदा. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला. कुठे चाललो आहे ते पण सांगतोच आम्ही तुम्हाला आत्ता, कारण नंतर सगळ्या मोठा असा सरप्राईज असा हे नाही आहे. अलिबागला चाललो आहे आम्ही आणि आमच्यासोबत अजून आमचे मित्र पण आहेत. त्यातल्या एका कपलला तुम्ही लास्ट टाइम आमच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतंच, तर ते पण आहे, अजून एक पण आहे. सो का असं झालं का? तर बघूया आमच्यासोबत कोण कोण आहे, तुम्हालाही कळेल पुढे आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते सुद्धा कळेल. चला तर मग आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. चला तर निघूया. गणपती बाप्पा मोरया. चला लेट्स गो. आणि अशा रीतीने आमचा प्रवास सुरू झाला. आणि सकाळी सकाळी बघा मस्त सूर्यदेवाने सुद्धा दर्शन दिलेलं होतं छानपैकी. आणि आम्ही कोणाची तरी वाट बघत होतो आमच्यासोबत. सो ही आहे आमची बड्डे गर्ल, कारण त्याच्या आदल्या दिवशी तिचा बड्डे होता. आणि हे आहेत भाग्येश आणि प्रेरणा, जे आधीसुद्धा आमच्याबरोबर तुम्ही बघितले असेल आमच्या व्लॉगमध्ये त्यांना. सो हे दोघं आणि अजून एक कपल म्हणजेच भाग्येशचा भाऊ आणि त्याची बायको, असे आम्ही 3 कपल एकत्र जाणार होतो. कारण आदल्या दिवशी प्रेरणाचा बड्डे होता आणि त्या बड्डेच्या निमित्तानेच ही छोटीशी ट्रिप आम्ही प्लॅन केलेली होती. त्यानंतर आम्ही पनवेलमध्ये थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. आणि हा स्पॉट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, श्री दत्त स्नॅक्स. इथला ब्रेकफास्ट, इथला नाश्ता खूप छान असतो. गरम गरम थालीपीठ, मेदूवडे, साबुदाणा खिचडी असं सगळं आम्ही खाल्लं होतं आणि खूपच छान होती चव. आणि सकाळी सकाळी असं सगळं छान मिळाल्यामुळे आम्ही फ्रेश झालो आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. अलिबाग हे आमचं सगळ्यांचंच खूप आवडीचं ठिकाण आहे फिरायला जाण्याचं. कुठेही जायचं म्हटलं की आम्ही अलिबागलाच जातो बरेच वेळा. आणि कोकणचा फील तो कोकणचा फील, त्यामुळे असं मजा मस्ती करत, गाणी ऐकत आम्ही चाललो होतो. आणि वातावरणसुद्धा बघा किती छान होतं. बाहेर पाऊस पडणार असं वाटत होतं, पण पाऊस काही पडला नाही. असे छान वर्णावरणाचे रस्ते, डोंगर, झाडं आणि असा हा निसर्ग, हे सगळं बघत खूप छान प्रवास चालू होता. पण त्यानंतर ट्रॅफिक लागलं आणि जो काही विचका झाला तो तुम्ही विचारूच नका. आणि यापूर्वी आम्हाला कधीच अलिबागला जाताना ट्रॅफिक लागलेलं नव्हतं. पण आज आम्ही सकाळी 7 ते 7:15ला निघालो असतानासुद्धा जवळजवळ 4 तास झाले आम्ही पोचलोच नव्हतो, नाहीतर आम्ही 3 तासात पोचतो.
हे बघा, हे असं ट्रॅफिक होतं, म्हणजे इंचाने गाडी पुढे सरकत होती आणि एका शॉर्टकटने आम्ही आलो ॲक्च्युली. पण तो रस्तासुद्धा एवढा अरुंद होता, गावातला रस्ता होता आणि त्यामुळे असं वाटलं की सरळ रस्त्याने गेलो असतो तर बरं झालं असतं. पण असो, कधीतरी हा सुद्धा अनुभव घ्यायलाच हवा. आयुष्यात नवीन नवीन अनुभव घेतल्यावरच आपल्याला आयुष्याची खरी मजा कळते. त्यामुळे असे ट्रॅफिकची मजा घेत घेत आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि त्यानंतर फायनली आम्ही रिसॉर्टवर पोचलो. आणि काही शूट करता आला नाही कारण उशीर झालेला होता, त्यामुळे खूप वैतागलेलो होतो. त्यामुळे सामान घेऊन सरळ रूममध्ये आलो. आणि ही बघा, या रूमला एवढी सुंदर ही गॅलरी होती आणि बाहेरचा देखावा तर एवढा सुंदर होता. मस्त डोंगर होते समोर आणि आजूबाजूला शेत होतं, त्यामुळे अगदी आमच्या गावात कोकणात आल्यासारखंच वाटत होतं. आणि रूमसुद्धा खूप स्पेशियस होत्या, छान होत्या. आणि इथले जे केअरटेकर होते ते सुद्धा खूप छान होते, फ्रेंडली होते. सो तुम्हाला रूम टूर दाखवेनच पुढे. तोपर्यंत तुम्ही बाकीचा सगळा व्हिडिओचा आस्वाद घ्या. आणि एक छोटासा स्विमिंग पूलसुद्धा होता. त्यानंतर सगळ्यात आधी आम्ही फ्रेश होऊन खाली जेवणासाठी आलो, कारण खूप भूक लागली होती. ऑलरेडी उशीर झालेला, त्यामुळे जेवणावर ताव मारला. आम्ही व्हेज मागवलं होतं आणि त्यांनी नॉनव्हेज, आणि दोन्ही जेवणाची चव उत्तम होती. जेवण झाल्यावर थोडासा फेरफटका मारला, आजूबाजूला बघितलं. इथे छान छान झोपाळे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळे आहेत. आणि इथे एक ही होडी जहाज काय जे आहे ते ठेवलेलं होतं. आणि हे आहे सनशाईन कॉटेज. खूप नागावमध्ये आहे हे आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि त्यानंतर मग जेवून आम्ही झोपलो आणि भर उन्हाचं न निघता आम्ही संध्याकाळी 6 वाजता बीचवर जाण्यासाठी बाहेर पडलो. आणि 6 वाजले तरी केवढं ऊन होतं बघा. सो असे आम्ही तयार झालो होतो छानपैकी. आणि इथले रस्तेसुद्धा खूप अरुंद आहेत आणि आजच नेमकं आमच्या वाटेला ट्रॅफिक यावं हा योग जुळूनच आला होता. हे नागावची वाडी कॉटेजसुद्धा खूप छान आहे. आज जिथे जावं तिथे ट्रॅफिकच लागत होतं. आजचा दिवस काही बरा नव्हता. मजल दरमजल करत आम्ही बीचवर पोचलो. पण बीचवरसुद्धा निराशाच झाली, कारण आदल्या दिवशीच पाऊस पडलेला होता, भरती होती, त्यामुळे सगळं पाणी आतमध्ये आलेलं होतं आणि त्यामुळे बीचवर सगळा चिखल झालेला होता. त्यामुळे बीचची मजा काही घेता येणार नव्हती, समुद्रामध्ये जाता येणार नव्हतं. पण आमची ही छोटीशी साईशा मात्र सगळ्याचा आनंद घेत होती. अजिबात कुरकुर न करता, न चिडता ही खूप छान एन्जॉय करत होती. खरं तर आमच्यापेक्षा तिने जास्त एन्जॉय केली आहे ही ट्रिप, कारण तिच्यासाठी ही ट्रिप पहिलीच होती. बाय रोड ही तिच्यासाठी ट्रिप होती आणि ती पहिलीच होती. पण संध्याकाळचा हा नजारा बघण्यासारखा होता. त्यामुळे सूर्यास्ताचा आनंद घेत आम्ही निघालो आणि बीचवरच असलेल्या एका हॉटेलमध्ये मॅगी खाल्ली, कारण खूप भूक लागलेली होती. आणि त्यानंतर कॉटेजवर येऊन आम्ही स्विमिंग पूलमध्ये मस्त धमाल करत होतो. म्हणजे मी नव्हतेच गेले, पण ही छोटीशी बघा किती मजा करत होती. तिला खूप मजा वाटत होती पाण्यात खेळायला. एवढीशी आहे पण अजिबात न घाबरता, मी सुद्धा घाबरते पण ही अजिबात न घाबरता स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय करत होती.
सो 1-2 तास आम्ही स्विमिंग पूलमध्ये छान एन्जॉय केलं. मस्त फोटोज काढून जेवून मग झोपलो. जरा उशिरातच झोपलो आम्ही. आणि त्यानंतर ही बघा, ही होती खूप आल्हाददायक सकाळ. सकाळ आमची जराशी उशिरात झाली, पण बाहेर येऊन बघावं तर वा, किती सुंदर दृश्य होतं बाहेरचं. छान गाई गुरं चरायला आलेली होती आणि हे शेत, हे डोंगर आणि हे छान सुंदरसं पिवळं धम्मक ऊन खूप छान वाटत होतं. अशी असावी सकाळ असं आपल्याला नेहमीच वाटतं. सो या सकाळच्या दृश्याचा आनंद घेत बाकीचं आवरायला घेतलं. आवरून झाल्यावर छान फोटोज काढले. ही होती आमची रूम. छोटीशी नव्हती ॲक्च्युली, मोठीच होती. टी व्ही होता, टिपॉय आणि बेड मोठा, AC आणि हे होतं एक कपाट ज्यात तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. त्यामुळे तशी रूम स्पेशियस होती. आणि त्यानंतर थोडंसं एका मंदिरात जाऊन आलो आणि त्यानंतर मग निघायची वेळ झाली. निघायची वेळ येते तेव्हा खरं तर जावंसं वाटत नाही. कितीही थांबलं तरी आपल्याला कमीच वाटतं, पण कधीतरी निघावंच लागतं. सो मस्त तयार होऊन नाश्ता करून आम्ही पुन्हा निघणार होतो परतीच्या प्रवासासाठी. कारण पुन्हा ट्रॅफिक लागलं तर उशीर होण्याची शक्यता. आणि मी एवढी दमले होते, माझं डोकं पण खूप दुखत होतं. त्यामुळे मस्त मागच्या सीटवर झोपून दिलं. आणि अशी होती आमची छोटीशी ट्रीप अलिबागची. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.